महसूल वाढ, प्रकल्प पूर्णत्व आणि नागरिक सुविधांवर भर, मनपाचा आक्रमक अर्थसंकल्प. नमस्कार, मी प्रेरणा मोहिते आणि तुम्ही पाहताय तारा न्यूज. कोल्हापूर शहराच्या विकासाला गती देणारा आणि भविष्यातील नियोजन स्पष्ट करणारा कोल्हापूर महानगरपालिकेचा 2026-27 अर्थसंकल्प सादर झाला आहे. जवळपास 1497 कोटी रुपयांचा हा भव्य बजेट असून यामध्ये महसूल वाढ, पायाभूत सुविधा आणि डिजिटल सेवा यावर विशेष भर देण्यात आलाय. या अर्थसंकल्पात महसुली उत्पन्न 754 कोटी, भांडवली खर्च 268 कोटी, विशेष प्रकल्प 418 कोटी असा मोठा आर्थिक आकडा तयार करण्यात आला आहे. यंदा बजेटमध्ये सर्वात मोठा फोकस असणार आहे अपूर्ण प्रकल्प पूर्ण करणे, मनपाचा महसूल वाढवणे, नागरिकांना अधिक ऑनलाईन सुविधा देणे, मोठे प्रकल्प 100 ई-बसेस प्रकल्प, कोल्हापूर शहरात लवकरच इलेक्ट्रिकल बस धावणार, पर्यावरणपूरक आणि आधुनिक वाहतूक व्यवस्था तयार होणार, पूर प्रतिबंधक MRDP प्रकल्प 524 कोटी, दरवर्षी येणाऱ्या पूर समस्येवर कायमस्वरूपी उपाय, अंबाबाई मंदिर परिसर विकास 79 कोटी, पर्यावरणाला चालना देण्यासाठी मोठा निर्णय, केशवराव भोसले नाट्यगृह पुनर्बांधणी 31 कोटी, संस्कृती आणि वारसा जपण्यावर भर, नवीन प्रशासकीय इमारत 103 कोटी प्रस्ताव, भविष्यातील वाढ लक्षात घेऊन आधुनिक सुविधा, पाणी आणि ड्रेनेज मधील मोठे बदल, अमृत 2.0 अंतर्गत 279 कोटीचे ड्रेनेज प्रकल्प, स्मार्ट वॉटर मीटर बसवण्यासाठी निर्णय, लिकेज शोधून पाणी बचत आणि उत्पन्न वाढ, महसूल वाढीसाठी मोठे प्लॅन, घरफाळा 110 कोटी लक्ष, पाणीपट्टी 88 कोटी, विकास शुल्क 103 कोटी, अनधिकृत मिळकती शोधून कर वसुली, ऑनलाईन पेमेंट, UPI, स्पॉट बिलिंग, विशेष कॅम्पद्वारे वसुली वाढवणे, पर्यावरण आणि स्वच्छता, स्वच्छ हवा कार्यक्रमासाठी 8.35 कोटी, कार्बन फॉरेस्ट 3.23 कोटी, गणेश विसर्जनासाठी पर्यावरण पूरक व्यवस्था, आरोग्य आणि सामाजिक सुविधा, 28 आयुष्यमान आरोग्य केंद्रे, अधिक 5 पॉलिक्लिनिक सुरू, मोफत 13 प्रकारच्या आरोग्य सेवा, हॉस्पिटल सुधारणा आणि औषध साठा वाढवणे. महत्त्वाचा निर्णय म्हणजे भटक्या कुत्र्यांसाठी शेल्टर, निबीजकरण, सार्वजनिक ठिकाणावरून स्थलांतर. एकूणच कोल्हापूर महानगरपालिकेच्या 2026-27 अर्थसंकल्प हा विकास अधिक महसूल अधिक सुविधा या फॉर्म्युल्यावर आधारित आहे. आता हे सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण होतात का आणि नागरिकांना प्रत्यक्षात किती फायदा होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि असेच अपडेट पाहण्यासाठी तारा न्यूजला सबस्क्राईब करा.